भाजप आमदार श्वेता महाले यांच्या अंगरक्षकाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या। चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांचे अंगरक्षक अजय गिरी यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे। थोड्या वेळांपूर्वीच बुलढाणा शहरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। अजय गिरी आमदार श्वेता महाले यांची सुरक्षा करण्यासाठी त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने शस्त्र देण्यात आले होते। त्याच बंदुकीतून अजय गिरी यांनी स्वतःवर गोळी झाडली आहे। त्यानंतर अजय गिरी यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी गिरी यांना मृत घोषित केले। गिरी हे बुलढाणा शहरात पोलीस वसाहतीत राहत होते। राहत्या घरीच त्यांनी स्वतःवर गोळी झाडली आहे। माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का असून अजय गिरी हे माझे अंगरक्षक तर होतेच, पण त्याचबरोबर घरातील सदस्यांसारखे होते, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार श्वेता महाले यांनी दिली आहे। या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस अधिकचा तपास करत आहेत, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक बी महामुनी यांनी दिली आहे। सगळं आता गृह विभागाला सगळं माहिती आहे। सुसाईड केलेला आहे, त्याच्या मनात काही असतं तर तो कुठेतरी बोलला असता, काही लिहून ठेवलं असतं, परंतु तसं काहीच नाही आहे। काही कौटुंबिक वाद होते, त्या वादामुळे हे झालेलं असल्यामुळे मला वाटतं वेगळी चौकशी करण्यासारखं तसं काहीही नाहीये। आज दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 3:30च्या दरम्यान आमचे जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई अजय शंकरराव गिरी व बकल नंबर 404 यांनी राहत्या घरामध्ये सुसाईड केली। ते सध्या मुख्यालय ते ड्युटीवर असून ते बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा पोलीस वसाहतीमध्ये शासकीय निवासस्थानी राहण्यास होते। 3:30 वाजता ते घरी असताना त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस पिस्टल मधून डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या केली। यामध्ये प्रथमदर्शनी कौटुंबिक कारण असल्याचं समोर येत आहे। यामध्ये अकस्मात मृत्यू दाखल करण्याचं काम पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे सुरू असून पोलीस निरीक्षक बुलढाणा शहर हे त्याचा तपास करीत आहेत। तपासांती यामध्ये आपल्याला सविस्तर कळू शकेल। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा।